Hello students, good morning. In this lecture, we will discuss about the portfolio management. Only portfolio. सिलेबसमध्ये फक्त मिनिंग आणि सर्व्हिसेस असा छोटा पॉईंट त्याचा आहे. ते रिटर्न रिस्क अँड बेटा मी काही घेणार नाही कारण ते खूप डिटेल आहे आणि ते तुमच्या सिलेबसमध्ये नाही. तुम्हाला फक्त इंट्रोडक्टरी सिलेबस आहे याचा. म्हणून आपण काय करणार आहोत, पोर्टफोलिओ मॅनेजमेंटबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे काय, मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्ही काय करू शकता. तुम्ही हा बिनभांडवली धंदा आहे, तुम्ही बिझनेस छान करू शकता, तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजर होऊ शकता. याच्यासाठी कशाची गरज आहे, त्याला थोडासा अभ्यास लागेल. ठीक आहे, की अभ्यास कशाचा लागेल, काय लागेल हे आता आपण मी या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे की पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे काय. तर पोर्टफोलिओ म्हणजे काय आहे, तर पोर्टफोलिओ मीन्स हे काय आहे की वेगवेगळे जे आपल्याकडे शेअर्स असतात, आपल्याकडे म्हणजे इन्व्हेस्टर्सकडे, आपल्याकडे काही नसतं. इन्व्हेस्टर्सकडे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स, स्टॉक, डिबेंचर्स, प्रेफरन्स शेअर्स, बॉन्ड्स, हे सगळं जे असतं दॅट इज नोन ॲज पोर्टफोलिओ. ओके, वन्स अगेन आय एम टेलिंग यू दॅट ए पोर्टफोलिओ रेफर्स टू ए कलेक्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट टूल्स सच ॲज स्टॉक्स, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, आपण शिकलेलो आहे म्युच्युअल फंडबद्दल, म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स, कॅश अँड सो ऑन, डिपेंडिंग ऑन द इन्व्हेस्टर्स इन्कम, बजेट अँड कन्व्हिनियंट टाईम फ्रेम. आता डिटेलमध्ये मी तुम्हाला याचा अर्थ सांगते. माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत, नाही आहेत पण म्हणजे आहेत, आणि हे 1 कोटी रुपये माझ्याकडे 2 वर्षासाठी असणार आहेत आणि हे मला काय करायचे आहेत, इन्व्हेस्ट करायचे आहेत. तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट तुम्ही करता आहात, तुम्ही त्याचा तुमचा बिझनेस आहे आणि मी जर तुमच्याकडे आले आणि मी तुम्हाला सांगितलं की माझे हे 1 कोटी रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करून द्या. तुमचा अभ्यास आहे, तुम्ही काय करणार आहात, मला सांगणार आहात की मॅडम 5 लाख तुम्ही अमुक एका ठिकाणी इन्व्हेस्ट करा, या कंपनीचे 10 लाखाचे प्रेफरन्स शेअर्स घ्या, आणखी एका कंपनीचे काही म्युच्युअल फंड्स आहेत ते घ्या 12 लाखाचे, त्यातून किती प्रॉफिट मिळणार आहे, किती रिस्क आहे, याचा तुमचा सगळा डिटेल स्टडी असणार आहे. आणि त्या आधारावरती तुम्ही मला काय करणार आहात की ऑप्शन्स देणार आहात, सुचवणार आहात की अमुक एका ठिकाणी तुम्ही इतके पैसे इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये अमुक एक प्रॉफिट होईल. आणि यासाठी तुम्ही काय करता की तुमची काही फी जी असेल ती तुम्ही फीज चार्ज करता. लक्षात आलं, पोर्टफोलिओ म्हणजे काय लक्षात आलं. पोर्टफोलिओ मीन्स काय आहे, डिफरंट टाईप्स ऑफ स्टॉक, शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स आणि कॅश पण त्याच्यामध्ये येते. लक्षात आलं. ओके, देन नाव what do you mean by portfolio management? So portfolio management is the art of selecting the right investment policy for the individuals in terms of minimum risk and maximum return. तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजर आहात, तुम्ही मला सिलेक्ट करून देणार आहात काय की ज्या काही स्टॉक्समध्ये किंवा शेअर्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये मिनिमम रिस्क असेल आणि मॅक्झिमम रिटर्न असेल, अशा प्रकारचा चॉईस असतो, त्याच्यातलं सिलेक्शन असतं, ते तुमचं सिलेक्शन हे राईट असलं पाहिजे. ठीक आहे. इट रेफर्स टू मॅनेजिंग अँड इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट इन द फॉर्म ऑफ बॉन्ड्स, शेअर्स, कॅश, म्युच्युअल फंड्स एट्सेट्रा, सो दॅट ही अर्न्स द मॅक्झिमम प्रॉफिट विदिन द स्टिप्युलेटेड टाईम फ्रेम. मी सांगितलं की नाही की माझ्याकडच्या 1 कोटीवरती मला या 2 वर्षामध्ये मॅक्झिमम प्रॉफिट, मॅक्झिमम रिटर्न मला मिळालं पाहिजे. या पद्धतीने काय करत असतात ते पोर्टफोलिओचं मॅनेजमेंट होत असतं. इन प्लेन टर्म, अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर इट इज ए मॅनेजिंग मनी ऑफ इंडिव्हिज्युअल अंडर एक्सपर्ट गायडन्स ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजर्स. काय आहे की एक्सपर्टचा गायडन्स असतो आणि ह्या एक्सपर्टच्या गायडन्सनुसार काय करत असता, तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करत असता. ओके, then next point is what is the need for portfolio management. So portfolio management presents the best investment plan to the individual as per their income, budget, age and ability to undertake risk. शेवटची लाईन खूप महत्त्वाची आहे, ॲबिलिटी टू अंडरटेक रिस्क. जेव्हा एखादी व्यक्ती, एखादा पर्सन जेव्हा यंग असतो, तरुण असतो, अगदी
25-26व्या वर्षी तो नोकरी करायला सुरुवात करतो. त्याला पेमेंटच लाख रुपये, 1.5 लाख तुमच्यासारख्या लोकांना असतं. तेव्हा काय असतं की तुमची रिस्क घेण्याची जास्त तयारी असते. कारण तुमचं पूर्ण आयुष्य पुढे पडलेलं आहे. तुमचं जॉब 60 वर्षापर्यंत म्हणजे 35-36 वर्ष तुम्ही जॉब करणार आहात. तुमचं तेवढं रेग्युलर इन्कम राहणार आहे किंवा तुमचा बिझनेस आहे. आणि अशा वेळी काय आहे की तुमची रिस्क घेण्याची पात्रता ही जास्त असते आणि म्हणून तुमचं बजेट पण त्या पद्धतीने तुम्ही काय केलेलं असतं, प्लॅन केलेलं असतं. पण जर एखादी सिनियर सिटीजन व्यक्ती आहे की जी रिटायर झाल्यानंतर तिला फंडाचे पैसे मिळणार आहेत, वन टाईम अमाऊंट मिळणार आहे, ही ती त्याच्या आयुष्यभराची पुंजी असते, आयुष्यभर कष्ट केल्यानंतर मिळालेले पैसे असतात. आणि मग म्हणून काय आहे की तो जास्त रिस्क घ्यायला तयार नसतो, त्याला फक्त रिटर्नमध्ये इंटरेस्ट असतो. म्हणजे प्रत्येकाचे असणारे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, उद्देश आहे, तो काय असतो, डिफरंट असतो. आणि म्हणून काय आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची आपल्याला गरज असते. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट मिनिमाइज द रिस्क involved in investing and also increases the chance of making profit. बघा, जिथे ज्या ठिकाणी रिस्क आहे त्याच ठिकाणी काय असतं, रिटर्न जास्त मिळण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल, आता बघा, आपल्यासारखे सर्वसामान्य लोक, मिडल क्लास लोक, आपण कशाला जास्त प्रेफरन्स देत असतो, फिक्स डिपॉझिटला. पैसे साठले की आपण काय करत असतो, फिक्स डिपॉझिट करत असतो. फिक्स डिपॉझिटमध्ये काय आहे की गॅरंटी आहे की 6%, 7% इंटरेस्ट तुम्हाला त्याच्यावरती मिळणारच आहे. पण इथं काय आहे, जर तुम्ही एखाद्या शेअर्समध्ये, तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर काय आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न म्हणजे 10%, 15%, 20% रिटर्न मिळू शकतो. पण हा पण फार महत्त्वाचा आहे, पण इट डिपेंड्स ऑन मार्केट सिच्युएशन. जर मार्केट कोसळलं, मार्केटची परिस्थिती जर बिघडली, मंदी आली, काही प्रॉब्लेम आले, तर तुम्हाला 2%, 3%, काही वेळेस इव्हन लॉससुद्धा तुम्हाला सहन करावा लागतो. म्हणजेच काय आहे की पोर्टफोलिओ मॅनेजमेंट मिनिमाइजेस द रिस्क इन्वॉल्ड इन इन्व्हेस्टिंग अँड ऑल्सो इन्क्रीज द चान्सेस ऑफ मेकिंग प्रॉफिट. जसं प्रॉफिट होईल तसं तुम्हाला तुमच्या शेअर्सवरती, बॉन्ड्सवरती प्रॉफिट मिळत राहतो. Portfolio management enables the portfolio managers to provide customized investment solution to clients as per their needs and requirements. आता मी कसं सांगितलं तुम्हाला की माझी 2 वर्षाची रिक्वायरमेंट आहे, माझ्याकडे 2 वर्ष ते पैसे राहणार आहेत. सेम वे काही लोकांकडे काय असतं की तुम्ही आत्ता मी उदाहरण काय सांगितलं की 25-26व्या वर्षी तुम्ही चांगल्या गव्हर्नमेंट जॉबला लागलेला आहात, तुमचं फिक्स्ड इन्कम आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की इन्व्हेस्टमेंट करायची आहे. म्हणजे तुमच्या गरजा वेगळ्या आहेत, तुम्ही रिस्क घ्यायला तयार आहात, तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न पाहिजे, म्हणजे काय आहे, आणि त्या पद्धतीने मग इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्ससुद्धा तुम्हाला ॲव्हेलेबल होऊ शकतात. ओके, देन टाईप्स ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. आता मेनली देर आर 3 टाईप्स ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, दॅट इज डिस्क्रेशनरी, नॉन डिस्क्रेशनरी आणि ॲडवायझरी. आता ह्या अर्थ काय आहे हे आपण पाहू. 3 टाईप आहेत. डिस्क्रिएशनरी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये काय आहे की ॲन इंडिव्हिज्युअल ऑथरायझेस ए पोर्टफोलिओ मॅनेजर टू टेक केअर ऑफ हिज फायनान्शियल नीड्स ऑन हिज बिहाफ. काय झालेलं आहे, 1 कोटी रुपये देऊन टाकलेले आहेत आणि मला मंथली किंवा मला जो रेट ऑफ इंटरेस्ट एक्सपेक्टेड आहे तो आहे 10 ते 12%. मी सांगून टाकलं की तुम्हाला असे पैसे, मला अशी इन्व्हेस्टमेंट शोधून द्या की जिथे मला रिटर्न किती मिळेल, 10 ते 12% मिळेल. ओके, द इंडिव्हिज्युअल इश्यूज मनी टू द पोर्टफोलिओ मॅनेजर. तुमच्या ताब्यात देऊन टाकले मी 1 कोटी रुपये. हू इन टर्न टेक्स केअर ऑफ ऑल हिज इन्व्हेस्टमेंट नीड्स, पेपर वर्क एट्सेट्रा. तुम्ही माझ्या वतीने सगळे शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही सगळे खरेदी करता, त्याचं डॉक्युमेंटेशन करता, सगळे डिसिजन तुम्हीच घेता. काय झालं, डिस्क्रिएशनरी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. सेकंड, नॉन डिस्क्रिएशनरी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. आता हे व्हाईस वर्सा असणार, अपोजिट असणार. द पोर्टफोलिओ मॅनेजर सजेस्ट इन्व्हेस्टमेंट आयडियाज. तुम्ही काय करता, मॅडम तुमचे पैसे आम्हाला नको बाबा, तुमचं तुम्ही बघा. तुम्हाला मी इन्व्हेस्टमेंटची आयडिया सांगतो की अमुक एका ठिकाणी अमुक इतके पैसे तुम्ही काय करा, इन्व्हेस्ट करा.
चॉईस अँड टायमिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट डिपेंड्स विथ इन्व्हेस्टर. जी काही चॉईस आहे, कुठल्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचे आहेत ते तुमचे तुम्ही ठरवा, आम्ही तुम्हाला ऑप्शन देतो. हावेवर एक्झिक्युशन ऑफ ट्रेड इज डन बाय पोर्टफोलिओ मॅनेजर. तो पेपर ठेवतो समोर की अमुक एका कंपनीचे तुम्ही काय करा, म्युच्युअल फंड घ्या, अमुक एका कंपनीचे शेअर्स घ्या आणि चॉईस करून द्या, बाकीचं काम मी सगळं करतो. पेपर वर्क जे आहे ते खरेदी करण्याचं, तुमचं नाव लावण्याचं वगैरे सगळी कामं मी करतो. फक्त काय आहे, चॉईस फक्त तुमची तुम्ही करा. असं जर काम असेल तर त्याला काय म्हणायचं, नॉन डिस्क्रिशनरी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. देन थर्ड, ॲडवायझरी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये काय आहे, पोर्टफोलिओ मॅनेजर ओनली सजेस्ट इन्व्हेस्टमेंट चॉईस आयडियाज. डिसिजन टेकिंग अँड एक्झिक्युशन इज डन बाय इन्व्हेस्टर हिमसेल्फ. तो फक्त आयडिया सुचवतो आणि मग त्याचं एक्झिक्युशन करणं, डिसिजन घेणं, सगळं काम काय करायचं आहे, ह्या स्वतः इन्व्हेस्टरला करायचं आहे. आणि ह्या तिन्ही प्रकारानुसार त्यांचे जे चार्जेस असतात, फी असते, ही डिफरंट असते. काय असणार आहे, पहिली डिस्क्रिशनरीला जास्त असणार आहे, बरोबर आहे की नाही, कारण तो फक्त काय करतो, सगळ्या आयडिया देतो, त्याच्याकडून पैसे घेऊन सगळं मॅनेजमेंट स्वतः करतो. ह्याची फी तुलनेने बाकीच्या दोघांपेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. आता टू बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. आता हे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करत असताना काही प्रिन्सिपल्स, काही तत्त्व आपण पाळली पाहिजेत. ती कोणती आहेत, तर फर्स्ट आहे इफेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कन्सिडरिंग फॉलोइंग फॅक्टर्स. मग आता हे जे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग तुम्ही देणार आहात, म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजर जे काही देणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे, फिस्कल, फायनान्शियल अँड मॉनिटरी पॉलिसीज या लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक देशाची काय असते, फिस्कल पॉलिसी असते, फायनान्शियल पॉलिसी असते, मॉनिटरी पॉलिसी असते आणि याचे इफेक्ट्स त्या इकॉनॉमीवरती होत असतात. आणि ह्या सगळ्याचा विचार करून, नाही तर काय होतं की आपण पैसे इन्व्हेस्ट केले, मंदी आली, काय होईल, फार मोठं लॉस होईल. म्हणजेच हे सगळं आपण काय केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे की काय होणार आहे, फ्युचर त्याचे इफेक्ट्स काय होणार आहेत. देन इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट अँड इट्स इम्पॅक्ट ऑन इंडस्ट्री. आपल्या देशातलं औद्योगिक आणि आर्थिक पर्यावरण कसं आहे, कुठले कुठले चेंजेस होणार आहेत आणि त्याचा इंडस्ट्रीवरती कोणता परिणाम होणार आहे. आणि इंडस्ट्रीवरती जर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होणार असेल तर डेफिनेटली काय होणार आहेत, शेअर्सच्या, बॉन्ड्सच्या, डिबेंचरच्या प्राइसेस काय होऊ शकतात, इन्क्रीज होऊ शकतात. पण त्याचा जर त्या इंडस्ट्रियल आणि इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटचा जर निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार असेल इंडस्ट्रीवरती, तर काय होणार आहे की शेअर्सच्या किमती कोसळू शकतात आणि अशा वेळी आपल्या क्लायंटचं नुकसान होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास पोर्टफोलिओ मॅनेजरने केला पाहिजे. देन प्रॉस्पेक्ट इन टर्म्स ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह टेक्नॉलॉजिकल चेंजेस, कॉम्पिटिशन इन द मार्केट, कॅपॅसिटी युटिलायझेशन विथ इंडस्ट्री अँड डिमांड प्रॉस्पेक्टस. बघा आता टेक्नॉलॉजी चेंज होती आहे. ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये तर सगळ्या गोष्टी ह्या काय होत आहेत, ऑनलाईन चाललेल्या आहेत. ऑनलाईनवरती सगळ्या लोकांचा खूप भर आहे आणि मग ही टेक्नॉलॉजी पण चेंज होती आहे. घरी बसून काम करण्याचे, वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स अवेलेबल होत आहेत, इंटरनेटची मागणी वाढलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी, कॉम्पिटिशन किती आहे मार्केटमध्ये, त्याचा या इंडस्ट्रीवरती काय परिणाम होणार आहे, यांची कॅपॅसिटी किती आहे या इंडस्ट्रीची, डिमांड किती आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास, फक्त त्याच्या फायनान्सचा अभ्यास करून चालणार नाही, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या पोर्टफोलिओ मॅनेजरने करणं आवश्यक आहे. देन नेक्स्ट आहे, पहिलं आपण इफेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पाहिलं. देन नेक्स्ट कॉन्स्टंट रिव्ह्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट. सतत आपण काय केला पाहिजे की रिव्ह्यू घेतला पाहिजे. ही जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याचा रिव्ह्यू म्हणजे काय केलं पाहिजे नक्की, टू ॲसेस द क्वालिटी ऑफ मॅनेजमेंट ऑफ द कंपनीज इन विच इन्व्हेस्टमेंट हॅज बीन मेड ऑर प्रपोज टू बी मेड. मग ही कंपनी ज्या इंडस्ट्रीमध्ये, ज्या बिझनेसमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, ह्याची क्वालिटी कशी आहे मॅनेजमेंटची, फ्रॉड तर नाही चाललेला ना, भेसळयुक्त पदार्थ तर विकत नाहीत ना, त्यांच्यावरती कोणत्या कोर्ट केसेस तर चालू नाहीत ना, त्यांच्यावर कुठल्या गोष्टीसाठी बॅन तर नाही ना, कुठले एन्व्हायरमेंट इश्यू तर नाहीत ना.
बघा किती बारीक सारीक गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे ह्या क्वालिटीचा आपण काय केला म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजरनी अभ्यास केला पाहिजे. टू ॲसेस द फायनान्शियल अँड ट्रेंड ॲनालिसिस ऑफ कंपनीज फायनान्शियल्स टू आयडेंटिफाय द ऑप्टिमम कॅपिटल स्ट्रक्चर and better performance for the purpose of withholding the investment from poor companies. बघा आता तुम्ही सगळेजण प्रोजेक्ट करत असाल, मला असं वाटतं प्रोजेक्ट करायला सुरुवात केलेली असेल, त्यामुळे तुम्हाला ट्रेंड ॲनालिसिस एका डिव्हिजनला तर मी शिकवलं आहे ट्रेंड ॲनालिसिसचे आपण प्रॉब्लेम पण घेतलेले आहेत, बरोबर. मग हा ट्रेंड ॲनालिसिस काय आहे म्हणजे काय की प्रॉफिट ह्यांचा गेल्या 3 वर्षाचा 4 वर्षाचा हा इन्क्रीजिंग आहे का, डिक्रीजिंग आहे का, सेल्स काय करतोय, सेल्स कसा आहे, ग्रॉस प्रॉफिट कसा आहे, नेट प्रॉफिट कसा आहे, बाकीचे एक्सपेंडिचर्स कसे आहे, त्यांचा ट्रेंड काय आहे, कॅपिटल स्ट्रक्चर कसं आहे. तर कॅपिटल स्ट्रक्चरवर तुम्ही म्हणाल काय डिपेंड आहे. कॅपिटल स्ट्रक्चर मीन्स काय आहे की या त्यांच्या कॅपिटलमध्ये इक्विटी कॅपिटल किती आहे आणि बॉरोड कॅपिटल म्हणजे ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल यांचा रेशो काय आहे. कारण याच्यावरती काय असतं की डेप्ट कॅपिटल जर असेल, डिबेंचर्स वगैरे असतील तर ते काय आहेत एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स आहेत. आणि मग काय आहे की जास्तीत जास्त जर डिबेंचरचं प्रमाण आपण ठेवलं तर काय होतं की आपल्याला टॅक्समधून एक्झम्पशन मिळू शकतं आणि त्याचा आपल्याला इक्विटी शेअर असणार त्याचा फायदा होऊ शकतो. मग आपण हे कॅपिटल स्ट्रक्चर फॉलो करतो आहोत का, म्हणजे आपण म्हणजे ती कंपनी कॅपिटल स्ट्रक्चरचं मॅक्झिमम युटिलायझेशन करते आहे का फंड पडून आहेत याचा पण अभ्यास त्यांना करावा लागतो. हे फंड त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत का, कुठल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये केलेले आहेत, कुठले बेस्ट ऑप्शन त्यांच्यासाठी आहेत, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. देन टू ॲनालाइज द सिक्युरिटी मार्केट. सिक्युरिटी मार्केट म्हणजे शेअर मार्केट. सिक्युरिटीज वेगवेगळ्या असतात की नाही, शेअर्स, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स, याचा अभ्यास त्याने केला पाहिजे, त्याचं ॲनालिसिस ते केलं पाहिजे. अँड इट्स ट्रेंड इन कंटिन्युअस बेसिस टू अराईव्ह ॲट ए कन्क्लुजन ॲज टू वेदर द सिक्युरिटीज ऑलरेडी इन पोझेशन शुड बी डिसइन्व्हेस्टेड अँड न्यू सिक्युरिटीज बी परचेस्ड. मग या सिक्युरिटी मार्केटचं त्यांनी ॲनालिसिस करून कन्क्लुजन काढलं पाहिजे की ज्या काही सिक्युरिटीज ऑलरेडी ताब्यामध्ये आहेत त्याचं डिसइन्व्हेस्टमेंट निर्गुंतवणूक करून पुन्हा नवीन सिक्युरिटीज परचेस केलेल्या आहेत किंवा नाहीत. आणि या पद्धतीने त्यांनी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा पोर्टफोलिओ मॅनेजरने अभ्यास केला पाहिजे. होणार का तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजर, तुम्ही काम करू शकता, बरोबर. आता पुन्हा एकदा फक्त पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे काय आहे, तर पोर्टफोलिओ म्हणजे काय आहे की कलेक्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट टूल्स सच ॲज स्टॉक, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, कॅश, बरोबर. आणि हे पोर्टफोलिओ कशावरती डिपेंड असतं तर जे इन्व्हेस्टरचं इन्कम, बजेट, टाईम फ्रेम या सगळ्यावरती डिपेंड असतो. आणि मग हे काय आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे बेस्ट ऑप्शन सिलेक्ट करणं. तुमची जे काही सेव्हिंग असेल त्याचं इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे आणि हे करत असताना बेस्ट ऑप्शन की जो ऑप्शन काय करेल मिनिमम रिस्क आणि मॅक्झिमम रिटर्न देण्याचा प्रयत्न करेल असा चॉईस करून देणं म्हणजे काय आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आहे. ठीक आहे. मग ह्याचे 3 टाईप सांगितले होते मी तुम्हाला, डिस्क्रेशनरी, नॉन डिस्क्रेशनरी आणि ॲडव्हायझरी. ठीक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काही बेसिक प्रिन्सिपल्स पण पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये आहेत. ते आहेत की तुम्ही काय केलं पाहिजे, कशाचा स्टडी केला पाहिजे, मार्केटचा स्टडी केला पाहिजे, फिस्कल मॉनिटरी पॉलिसीचा एखाद्या इंडस्ट्रीवरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट लक्षात घेतला पाहिजे आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही डिसिजन्स घेतले पाहिजे. हे डिसिजन्स तुम्ही काय करणार आहात, तुमच्या क्लायंटच्या वतीने घेणार आहात. आणि क्लायंट म्हणजे काय आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला इन्कम मिळणार आहे, ज्याच्यामुळे तुमची क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता तुमची निर्माण होणार आहे. आणि त्यासाठी हे सगळं इम्पॉर्टंट आहे. लक्षात आले, शॉर्टमध्ये होता हा पॉईंट, त्याच्यामुळे मी हा शॉर्टमध्ये घेतला. ह्या PPT पण मी तुम्हाला पाठवून देते. पुन्हा व्हिडिओ ऐका आणि हे लिहून घ्या. ओके, बाय बाय.